लो फुल टॉस हलक्या हाताने पुश केलाय तर खाता उघडतोय सिंगलनी अभि आता स्ट्राईकवर आला लेनिन लेनिनचे विकेट काढली आहे आणि लेनिन ऑस्ट्रेलियन डकवर आउट होऊन परततोय डगआउट एक धाव घेण्यामध्ये यशस्वी धावसंख्यामध्ये भर झालेली आहे धावसंख्या झालेली आहे 2 3 चेंडू अखेरीस धावसंख्या 2 लॉस ऑफ 1 विकेट तर स्ट्राइक पर आए हैं अभी यांगरे फुल टॉस किया है और अभी की विकेट का पतन हो सकता था लेकिन चूके कुमार यांच्याकडनं एक मोठी चूक झाली आहे मैदानात सगळं मैदान हादरलंय कुमार यांच्याकडनं अशी चूक झाली की त्या चुकीला माफी नाही अभिषेक आमरे यांचा झेल सुटलाय अगदी हातात होता पण खाता नाही आला मात्र अभिषेक आमरे याला संधी देणं कितकंसं महागात पडणार आहे अष्टविनायक या संघाला बघायचंय स्ट्राईकवर असणार आहे मयूर एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज रहिवासी संघ मित्रमंडळाचा एक जुना चांता खेळाडू कवटी बॉल मध्ये अधिराज्य गाजवणार आज टेनिस क्रिकेट मध्ये दिसतोय सुंदर फटकेबाजी करतो लेग साइड झोन स्ट्रॉंग असणारा मयूर दादा आता मात्र स्क्वेअर चेंडू पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा पहिलं षटक प्रगतीपथावर आहे धाव संख्या झाली आहे ती मात्र 4 आता मात्र मोठा फटका हवेत खेळलाय बॉल खाली खेळाडू आणि सुंदर झेल सोम यांच्या मार्फत सोमू यांचा उत्कृष्ट झेल पंधरा मिनिटाचा टाइमर सुरू आहे अष्टविनायक क्रीडा मंडळ सॉरी एक चेंडू बाकी आहे चुकीची दुरुस्ती
आता मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये स्ट्राईकवर आलाय अथर्व. छोटा पॅकेट बडा धमाका. अथर्व पहिल्या मॅच मध्ये सुंदर प्रदर्शन आपण बघितलं अथर्व यांच्या मार्फत. आता मात्र पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू बाकी आहे. मोठा फटका लेग साइडच्या दिशेने भिरकावून दिलाय, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण भोगा यांच्या मार्फत एक धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 5 या धावसंख्येवर. एका षटका अखेरीस धावा झाल्यात 5. एक गडी बाद, 2 गडी बाद. आर्थिक क्रीडा मंडळाचा कर्णधार जर मैदानात उपस्थित आहे, लवकरात लवकर स्टेजजवळ यावे. हा तुम्हाला दुसरा पुकार देण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय वेदांत लब्धे. स्ट्राईकवर असणार आहे अथर्व. अष्टविनायक संघ वारंवार साहेब चषकाचे फायनलिस्ट, मात्र आज दुसऱ्या सामन्यात रहिवाशी सेवा मंडळाला धडक देत आहे. हो, सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचा सुंदर असा ताळमेळ मैदानात बघायला मिळतोय. खरोखर या मॅचचं महत्त्व दोन्ही संघांना माहिती आहे. ही मॅच कुठल्याही पद्धतीत जिंकायची आहे. आणि आता मात्र फुल टॉस कन्वर्ट केलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव घेण्यात यशस्वी, एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी. आता मात्र अभिषेक आमरे स्ट्राईकवर आलाय. धाव संख्येत 1 धावा झाल्यात त्या मात्र 6. धावा अतिशय स्लो गतीने पुढे चालल्यात, मात्र स्ट्राईकवर आता आलाय अभिषेक आमरे. आता काहीतरी सुंदर बघायला मिळेल अशीच आशा बाळगतो. मात्र गोलंदाजी मार्फत सुंदर गोलंदाजी करतायत लब्धे. स्ट्राईकवर अभि. ओ, सुंदर टप्पा, आखूटप्प्याचा चेंडू, शरीराचा वेध घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव अभिच्या खात्यात. धावा झाल्यात त्या मात्र 7. आपण बघताय साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. आता मात्र सुंदर फटका, गगनचुंबी, सीमा रेषा पार षटकार. या मॅचचा पहिला षटकार अभिषेक आमरे यांच्या बॅटमधनं. हो, बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, मात्र डिक्लेअर झोन कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. खरोखर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. समोर एक मोठा खेळाडू खेळत असताना देखील धावा मात्र थांबवून ठेवल्यात. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 14 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र आकुटप्प्याचा चेंडू होता, सहजरित्या खेळून काढलाय. एक धाव घेण्यात यशस्वी अभिषेक आमरे. 2 षटका अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 15. 2 गडी बाद. खर तर 2 षटक उत्कृष्टरित्या हाताळल्यात अष्टविनायक या संघाने. मात्र आता शेवटची 2 षटक बाकी आहेत, म्हणजेच हाणामारीची षटक. आता मात्र अभिषेक आमरे आणि अथर्व यांना टॉप गिअर टाकावा लागेल, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे अष्टविनायक संघ. या संघाला जर मात द्यायची असेल तर मोठी टार्गेट धावसंख्या धावफलकावर लगावावी लागेल. याचाच विचार करत असताना अभिषेक आमरे स्ट्राईकवर. अभिषेक आमरे यांचे असंख्य चाहते वरळी विभागात फलंदाजी मार्फत. पहिलाच भीमर पंचांनी दंडित केलाय सोमू यांच्या मार्फत.
स्ट्राईक वर मात्र अजून देखील आपण बघतोय अभिषेक आंबरे गोलंदाजी मार्फत सुसज्ज वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. ओ सुंदर चेंडू. आपण वारंवार बघत असतो एकत्र हे खेळाडू प्रॅक्टिस करत असतात. सोमू देखील याच फलंदाजाला बॉलिंग टाकत असतो. मात्र आज आमने सामने विरुद्ध दिशेला खेळतायत. कोण जाणार तिसऱ्या फेरीत उपउपांत्य फेरीत. सुंदर फटका सीमारेषा पार आणि खणखणीत षटकार. डीजे बॉलवर प्रति हल्ला चढवलाय अभिषेक आंबरे यांच्या मार्फत आपण बघतोय. परत एकदा आता मात्र फटका फसलाय. संधी आहे आणि संधीचं सोनं. मात्र सुंदर प्रयत्न केलेला प्रयत्न अयशस्वी. थोडस वजन जास्त झालं निखिल यांचं. मात्र ते देखील एक उत्कृष्ट कोच आहेत. आपल्या खेळाडूंना शिकवत असतात. मात्र आज त्यांची ही मॅच खूप महत्वाची आहे. त्यांचे सगळे स्टुडंट ही मॅच बघत असतील. खरोखर आज आपण बघताय सुंदर असे लाईव्ह. गुरु आज खेळताना सर्व शिष्य मात्र बघतायत. स्ट्राईक वर अभिषेक गोलंदाजी मार्फत सोमू सज्ज. लोअर फुल टॉस चेंडू फटका फसलाय. मात्र बघूया काय होतोय हा सामना आणि सीमारेषा पार षटकार.
मोठा गडी बाद केलाय. डीजे चला, योगेश पेडामकर कुठे असेल त्यांनी मंचावर यायचंय. मोठा फटका सुरेख असा कव्हरच्या दिशेने टोलावलेला चेंडू 2 धावा. योगेश पेडामकर कुठे असेल त्यांनी लवकरात लवकर मंचावर यायचंय. परत एकदा सुंदर फटका. आता मात्र सुंदर झेल राहुल यांच्या मार्फत. मिड डे यांनी उत्कृष्ट झेल घेतलाय. चौथ्या षटकातला एक शेवटचा चेंडू बाकी आहे. धावा मात्र स्थिरावल्यात. धावा झाल्यात त्या मात्र 33. 2 चेंडू बाकी आहेत. चुकीची दुरुस्ती. आकुटप्याचा चेंडू तितका सुरेख लेग साइडच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये मारलाय. धाव संकेत 1 भर. धावा झाल्यात त्या मात्र आत्ता 34. निखिल यांनी जर शेवटच्या बॉलला विकेट घेतला तर प्रणव चन्ना यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओ, विकेट वाचला. लब्धे यांच्याकडे बॉल आणि थोडीशी धांदल आणि 1 धाव घेऊन पूर्ण आणि देखील दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न यशस्वी. लब्धे यांचं मॅच कडे लक्ष
नियोजनबद्दल बोललो तर खूप चांगलं आयोजन केलं आहे. असंच वरलीतील टुर्नामेंट अजून व्हावी हीच इच्छा आहे. धन्यवाद, ऑल द बेस्ट. आणि दादा तुला कसं वाटतंय आज ही टुर्नामेंट एवढं भव्य दिव्य आयोजन आहे, सतीश दादा यांनी आपल्या वरळीकरांसाठी एवढं सुंदर मैदान तयार केलं, दिवस रात्र टुर्नामेंट आहेत, काय बोलशील? अतिशय सुंदर असं आयोजन आहे. म्हणजे बघितलं तर असं वाटतं की वरळीतील सर्वात मोठी अशी टुर्नामेंट आहे. आज असंख्य वर्ष इथे आयोजित केली जाते. सुंदर असं आयोजन आहे, खेळायला पण मजा येईल आणि जेवढं चांगलं होईल तेवढं आम्ही करू. धन्यवाद. धन्यवाद दोन्ही टीमला, ऑल द बेस्ट. भरपूर सुंदर खेळा आणि विजय मिळवा. चला आता होते हे दोन संघ, आरती क्रीडा मंडळ विरुद्ध गोल्डन ईगल संघ. त्वरित मॅचला सुरुवात करायची आहे. त्याचप्रमाणे आपले प्रतिनिधी साहेब सह्याद्री फाउंडेशनचे श्री राकेश दादा शिकरे एकही दिवस कामाला न येता आज मात्र मंचावर दाखल झाले आहेत. चला पळाले, नाव घेतल्या मात्र मॅच कडे वळूया. तब्बल 37 धावांचं आव्हान रहिवासी सेवा मित्र मंडळाने दिलंय अष्टविनायक या संघाला. आणि मॅच कडे वळूया. मॅचला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळताना आपल्याला दिसत आहेत अभिषेक आंबरे. स्ट्राईकवर आहे एक धडाकेबाज फलंदाज स्वनिक, आणि नॉन स्ट्राईकवर एक कॅप्टन कूल अमोल दादा. खरोखर अमोल यांचं मी कौतुक करेन. गोलंदाजाला षटकार चौकार मारला तरी ते नेहमी हसत असतात, गोलंदाजाचं मनोधैर्य वाढवत असतात. मात्र आज आपल्या संघासाठी पहिल्याच ओव्हरला सुंदर सुरुवात करणार का तेच बघायचं आहे. पहिला चेंडू बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये स्वनिक यांच्या बॅट मार्फत कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलेला. मात्र बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन कडे. व्हॉलेंटियर्स इकडे लक्ष द्यायचंय प्लीज. खर तर बाल विकास मंडळाचं देखील तितकंच कौतुक करावं लागेल आज आम्हाला लाभलेले व्हॉलेंटियर्स. सुंदर फटका, मात्र फटका निर्धाव. अभिषेक आंबरे याचं कौतुक करावं लागेल. स्वनिक एक उत्कृष्ट फलंदाज आहे, मात्र धावा घेण्यासाठी रोखून धरलाय. हीच ती मॅच असणार आहे, निर्णायक मॅच आजच्या दिवसातली. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि झेल सुटलाय. लेलिन यांच्या मार्फत एक मोठी चूक. खरोखर ही संधी उपलब्ध केलेली, मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये आणि एक चान्स मिटलाय स्वनिक यांना. आता मात्र कॅप्टन कूल अमोल दादा स्ट्राईकवर. मोठा फटका, फटका सुंदर आहे, मात्र एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न देखील यशस्वी. मैदानात मॅचचं प्रेशर दिसतंय. आता मात्र फटका फसलाय, फटका हवेत आहे आणि लाडू सोडलाय, लॉलीपॉप. खरोखर लॉलीपॉप होता. अमोल यांना संधी देणं कितकंसं महाग पडणार आहे हे आता कळणार आहे. मयूरकडनं अशा चुका होणं संघाला काही ग्राह्य धरलं जाणार नाहीये. मात्र सुंदर विकेट होता, 2 विकेट हुकले आहेत. आता मात्र मोठा फटका आणि या फटक्यावर सुंदर स्वागत केलंय. 4 धावा, सीमारेषा पार, खणखणीत चौकार. एक षटका अखेरीस
मोठा गडी बाद झाला. दर्शन मात्र आज आपल्या संघाला दुसऱ्या मॅच मध्ये गरज आहे. नवीन बोगा स्ट्राइक वर आहे. गोलंदाजी मार्फत संदेश मगर सज्ज. मोठा फटका सुंदर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळलाय. एक धाव घेऊन पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील यशस्वी. खरोखर पहिल्याच बॉलवर त्यांनी हल्ला चढवलाय. नवीन बोगा धावसंख्येत दोन्ही भर धावा जाऊन पोहोचतात. या मात्र 12 या धावसंख्येवर दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू अखेरीस धावा झाल्यात त्या मात्र 12. तब्बल 37 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. लक्ष्य काही मोठं नाहीये मात्र विकेट सांभाळून पार करायचं आहे. अभिषेक आमरे वारंवार क्षेत्ररक्षणात बदल करत असताना मात्र सर्व खेळाडूंनी याची लक्षात द्यायचंय. टाइमर ऑन असणार आहे. 15 मिनिटं दिली जाणार आहेत 3 षटक हाताळण्यासाठी. लवकरात लवकर आपली षटकं पूर्ण करायची आहेत. आता मात्र फुलटॉस चेंडू तितका सुरेख दिशेने मारलाय आणि सीमारेषा पार. खणखणीत चौकार. नवीन बोगा यांच्या आता मात्र सुरुवात चांगली केली. नवीन बोगा यांच्या बॅटमधनं प्रथम चौकार आलाय. परत एकदा सोची समजी पारी. सुंदर बॉल होता. कव्हरच्या दिशेने टोलावलाय. एक धाव घेण्यात यशस्वी. बरोबर कव्हर स्ट्रॉंग आहे नवीन बोगा यांचं. त्याचप्रमाणे एक सेट फलंदाज स्ट्राइक वर आलाय. अमोल बोरकर कॅप्टन कूल. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेत 17. हलक्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा. 2 षटका अखेरीस. आता मात्र धावा जाऊन पोहोचतायत त्या 18 या धावसंख्येवर. अजून देखील मॅच दोन्ही दिशेने आहे. चला थोडीशी घाई करायची आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय अथर्व. दोन षटका अखेरीस अष्टविनायक या संघाने 18 धावसंख्या धाव फलकावर लगावल्यात. अजून देखील मॅच संपली नाहीये मित्रांनो. 37 धावांचं आव्हान. अठरा 18 रन्स ऑन द बोर्ड. मॅच सुरू करायची आहे. तिसरं षटक हाताळताना अथर्व. स्ट्राइक वर असणारा नवीन बोगा. फुलटॉस चेंडू सुंदर फटकावलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने एक धाव पळून पूर्ण. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर एक सन्मान दिलाय अथर्व यांना. आता मात्र कॅप्टन कूल परत एकदा स्ट्राइक वर आलाय. बरोबर रनांचं महत्व. एकेरी धावाने देखील मॅच पुढे जाते. याच रनाचं महत्व या दोघांनाही माहिती आहे. मोठ्या फटक्यांनी देखील फक्त मॅच जिंकत नाहीये. एकेरी दुहेरी धावाने देखील मॅच पुढे सरसावते. फटका फसलाय.
फटका हवेत आहे, प्लेयर खाली आहे आणि सुंदर झेल अमोल यांना तंबूच्या दिशेने परतावलाय. डीजे वाजव. DGB लाईव्ह या चॅनलवर यूट्यूबवर आपण सर्च करायचं आहे DGB लाईव्ह किंवा साहेब फाउंडेशन. बॅट्समन नेम कुमार. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट्समन बीट झालाय. उत्कृष्ट चेंडू कमबॅक म्हणता येईल. अथर्व यांनी पूर्णतः मॅच मध्ये आणलाय. अजून देखील मित्रांनो मॅच काही संपली नाहीये. कुमार देखील मोठे फटके खेळण्यास पारंगत आहे. अथर्व देखील उत्कृष्ट गोलंदाजी करतोय. काय होणार हा रंगतदार सामना. आता मात्र मोठा फटका, सुंदर प्रयत्न, एक धाव घेऊन पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र धाव बाद झालाय. कुमार आता मात्र लेलिन यांनी आपली जागा भरून काढली आहे फलंदाजी मार्फत. या मॅचला काही त्यांच्याकडून झालं नाही, मात्र उत्कृष्ट फेकी करून एक गडी बाद करण्यात यश आलंय लेलिन यांना. उत्कृष्ट गोलंदाजी. अथर्व धावा मात्र थांबल्यात. धावा आहेत त्या मात्र 20 या धावफलकेवर. आता मात्र षटकार किंग स्ट्राईकवर आहे नवीन बोगा. सुंदर फटका लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय, मात्र एका धावेवर समाधान मानवलं गेल. उत्कृष्ट फेकी मात्र अथर्व यांच्या डोक्यावरनं बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावा जाऊन पोहोचल्यात त्या मात्र आता 21 या धावसंख्येवर. अजून काही मॅच लांब नाहीये मित्रांनो. एका षटकावर मॅच परत येऊ शकते. अष्टविनायक जिंकतय की रहिवासी सेवा मंडळ. सर्व प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चिंता. या मॅचचा निर्णय काय होणार. अजून देखील स्ट्राईकवर आहे निखिल. हो सुंदर यष्टिरक्षण. खरोखर कौतुक करावं लागेल. 3 षटका अखेरीस आता मात्र धावा झाल्यात त्या 21. शेवटचं षटक कोण हाताळणार. डीजे मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकणारा श्रेयस आता 4थं षटक हाताळतोय.
स्क्वेअर चेंडू पंचांकडनं दंडित केला जात आहे. व्हाईट बॉलचा इशारा. धाव संख्येत एकनीभर धावा जाऊन पोहोचतायत त्या 22 या धाव फलकावर. 37 धावांचं लक्ष्य आहे. अजून 15 धावा हव्या जिंकण्यासाठी. 6 चेंडू 15 धावा. फुलटॉस चेंडू फटका फसलाय. काय होणार या? हो, आदळलेत. खरोखर या विकेटचं महत्व माहित होतं, मात्र नवीन बोगा यांना चान्स भेटलाय आणि हा चान्स त्यांना करून दाखवायचा आहे. फुलटॉस चेंडू होता, फटका फसलेला, मात्र नवीन बोगा यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. स्ट्राईकवर आता असणार आहे निखिल. धाव संख्येत एकनीभर धावा झाल्यात त्या मात्र 23. खरोखर कॅच घेताना मित्रांनो कॉल महत्वाचा असतो आणि हाच तो कॉल या दोघांमध्ये दिला गेला नव्हता आणि दोघांची धडक झाली आणि कॅच मात्र सुटली. स्ट्राईकवर आहे निखिल. हा देखील चौकार षटकाराची आतिषबाजी करण्यात माहिर आहे. सुंदर फटका, गगनचुंबी फटका. काय होणार? आणि झेलबाद निखिल नावाचं वादळ परत पाठवलंय श्रेयस यांच्या मार्फत. लब्धे. धाव संख्या झाल्यात त्या मात्र 23. 23 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर फटका, हा देखील हवेत आहे. बघूया लेलिन काय करतोय आणि लेलिन कडनं झेल सुटलाय. खरोखर प्रयत्न सुंदर होता. अतिशय 12 ते 15 मीटर वरनं रनअप घेतलेला लेलिन यांनी मात्र झेल सुटलाय. खरोखर रहिवाशी सेवा मित्रमंडळाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक खेळाडू आपले 100% मैदानात देतोय, कारण ही मॅच, ही टूर्नामेंट किती महत्वाची आहे त्यांना देखील माहिती आहे. आता मात्र सुंदर फटका, सीमारेषा पार, खणखणीत षटकार. अजून देखील काय वाटतं पब्लिक? काय होणार हा रंगतदार सामना? 2 चेंडू 6 धावा. जर बॅटिंग आवडली असेल तर एकदा लब्ध्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर उत्कृष्ट फलंदाजी. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू, फटका फसलाय आणि विकेट. सहा धावांची गरज आहे अष्टविनायक क्रीडा मंडळाला. खरं तर मी दोन्ही संघांना चांगल्या परीने ओळखतो. सर्व व्हॉलेंटियर्सनी
लक्ष द्यायचंय. एक चेंडू 6 धावा. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत. या दोन्ही संघाचा 11वा खेळाडू जरी आला तरी 1 बॉल 6 सहज मारू शकतो व 1 बॉल 6 सहज गोलंदाजी मार्फत काढू शकतो. मात्र आता निर्णायक क्षण. सोमदत्त उर्फ सोमू स्ट्राईकवर आहे. गोलंदाजी मार्फत श्रेयस सज्ज. काय होणार हा सामना? रंगतदार सामना. सोमू यांनी जर षटकार मारला तर नवीन जीबोगा यांकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक इथे आलंय. ओ आणि ही मॅच हो मॅच संपली नाहीये. नो बॉल आहे. निर्णायक चेंडू. खूपच सुंदर असा रंगतदार सामना सजलेला आहे. अष्टविनायक क्रीडा मंडळ वर्सेस रहिवासी संघ क्रीडा मंडळ. काय मॅच चालू आहे मित्रांनो. एक चेंडू मध्ये 6 धावा असताना सुंदर चेंडू होता. मात्र फुटस्टेप नो टाकला आणि पंचांचं सुंदर लक्ष. सॉरी सर्कलच्या आत फक्त 3 जण होते म्हणून नो भेटलाय. सोमदत्त यांच्यासाठी अजून एक पारितोषिक आलंय अक्षय शिंदे यांच्याकडनं. जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक. चला मॅच अजून जिवंत आहे. आता तर मॅच मध्ये रंगत आली आहे. एक चेंडू 5 धावा. काय मॅच आहे मित्रांनो. 5 धावा कंपल्सरी असणार त्याची नोंद घ्यायची आहे. एक चेंडू 5 धावा. स्ट्राइक वर आहे सोमू यांनी जर हा षटकार मारला तर वर्षभर आपल्याला ऐकायचं आहे. मात्र या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. जास्त विलंब नको. श्रेयस सज्ज स्ट्राइक वर आहे सोमू. परत एकदा स्क्वेअर चेंडू. पंचांनी आता मात्र दंडित केलंय. व्हाईट बॉलचा इशारा. खूपच सुंदर असा रंगतदार सामना रंगलेला आहे. या 2 बलाढ्य संघामध्ये अजूनही निर्णय लागत नाहीये की कोण जिंकणार कोण हरणार. आशुतोष काळे. सर्व बाउंड्री लाईनला एक विनंती करतोय प्लीज पाय वरती घ्यायचं आहे. बाउंड्री लाईनवर बसणारे प्रेक्षक प्लीज. व्हॉलेंटियर्स इकडे लक्ष द्यायचं आहे. साहेब सह्याद्री फाउंडेशनच्या सर्व व्हॉलेंटियरांना विनंती आहे की बाउंड्री एरियामध्ये खूप एक अचूकपणे लक्ष ठेवा जेणेकरून निर्णय घेण्यामध्ये दोन्ही अंपायरला प्रॉब्लेम होणार नाही. एक चेंडू 4 धावा. काय होणार हा निर्णायक सामना. कोण जाणार उपउपांत्य फेरीत. साहेब सह्याद्री फाउंडेशन आयोजित साहेब चषक 2025. बॅट्समन आहे नवीन बोगा यांनी चालाकी करून स्ट्राइक आपल्याकडे घेतले. नवीन बोगा यांच्यासाठी पारितोषिक आले अक्षय शिंदे यांच्याकडनं. जर षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक आहे. एक चेंडू 4 धावा. श्रेयस यांच्यावर भरपूर मोठी जबाबदारी दिलेली. मात्र जबाबदारीवर खरे उतरतायत की नाही हे बघायचं आहे. एक चेंडू 4 धावा. एक चेंडू 4 धावा. काय होणार हा सामना. पिन ड्रॉप सायनेस मैदानात. फुल टॉस चेंडू सुंदर कन्वर्ट केलंय. पहिली धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न मात्र आणि